रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, माऊली. माणूस जसा जसा मोठा होत जातो तशा त्याच्या सवयी, त्याचा स्वभाव, त्याचे विचार हे सगळं काही अनुभवानुरूप बदलत जातं. केवळ एकच गोष्ट आयुष्यभर त्याच्यासोबत असते, ती म्हणजे संभ्रमावस्था. जिथे अर्जुनासारखा महारथी या संभ्रमावस्थेमुळे हतबल झाला, तिथे सामान्य मनुष्याचं काय. अर्जुनाला याच संभ्रमावस्थेतून बाहेर काढण्यासाठी स्वतः भगवंतालाच गीता सांगावी लागली. भगवंताने स्वतः गीतेमध्ये सांगितलंय की प्रत्येक युगामध्ये गीतेचं हे पवित्र आणि महान ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. आपल्या देशामध्ये एकही घर असं सापडणार नाही जिथे गीतेचं वास्तव्य नाही. तेव्हा भगवंताच्या याच गीतेला स्मरून आपण सुरुवात करत आहोत आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमाला झी मराठी सोबत, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. पुष्कळ माणसं देवळामध्ये देवाला जातात, पण ती भक्तीपोटी जात नाही, भीतीपोटी जातात. देव आपला वाटला की मग तो आपलं वाईट नाही, फक्त चांगलंच करणार याची खात्री येते. अर्थात मुलांसाठी सर्वस्व त्यागणाऱ्या, डोळ्याला दिसणाऱ्या आईबाप कळत नाही, देव कधी कळावा हाही एक कलियुगीचा प्रश्न आहे. आणि सगळं जे खोटं आहे बरं का, सगळं जे खोटं आहे ते आपल्याला आपलं वाटतं. हो, खोटच. म्हणून काल 1 लाखाला घेतलेला लॅपटॉप 2 वर्षात 2000ला विकावा लागतो. त्याला ई कचरा म्हणतात. अहो म्हणले 1 लाखाला घेतलं होतं, असू द्या म्हणले, आता ई कचरा झाला त्याचा. म्हणजे ते नश्वर आहे. पण जो आपलासा करून घ्यायचा आहे, म्हणजे या नश्वर जगामध्ये जिथे काहीच आपलं नाही, अशा जगतामध्ये आपल्याला सांगायचंय तुकोबारायांना, आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर देवाला आपलंसं करून घेतल्याशिवाय पर्याय नाही. ही अनुभूती तुकोबाराय या अभंगातून देतात. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा
सुख नो हे तेने बिन जीवा सुख नो हे एरती माई के दुःखाची जनिती एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी एरती माई के दुःखाची जनिती एरती माई के दुःखाची जनिती अविनाश करी आपुली आई से अविनाश करी आपुली आई से लावी मना पीसे गोविंदाचे लावी मना पीसे गोविंदाचे एरती माई के दुःखाची जनिती एरती माई के दुःखाची जनिती सरे तुका म्हणे का तुका म्हणे तुका म्हणे का मरण्याची सरे तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे उत्तम चिवरे कीर्ती मागे कीर्ती माई के दुःखाची जनिती कीर्ती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी
दुःखाची जनिती फिरती माहिके दुःखाची जनिती दुःखाची जनिती दुःखाची जनिती ज्ञानदेवांनी ज्ञानाचा उत्कट आविष्कार करता करताच नामाचं महत्व सांगितलंच. पण नामदेवांनी तर आपल्या उत्कट अशा भक्तिभावानं या विठ्ठलाच्या नाममहिमेला आपल्या अंतःकरणामध्ये युगानुयुग ते राहील असं रुजवून ठेवलं. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम. हरि जय जय राम राम जय 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 राम जय जय हरि जय जय राम
हरि 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 जय जय राम जय 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 राम आ आ राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि हरि जय 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 राम जय जय राम जय जय राम जय 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 राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम आ आ हरि जय 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 राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि 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 जय जय राम कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि 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 आजच्या अभंगामध्ये या विश्वातील प्रत्येक साधकाला एक सुखाचा मार्ग आणि त्या मार्गावरील सर्व आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रसंत तुकडोजीदास महाराजांच्या या रचनेतून ऐकूयात.
सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या राशी तुझ्या पायापाशी सदा देवा तुझ्या पायापाशी सदा देवा सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर क्षणभरी उभे राहिले चिंतने क्षणभरी उभे राहिले चिंतने क्षणभरी उभे राहिले क्षणभरी उभे राहिले चिंतने क्षणभरी उभे राहिले चिंतने तुटती बंधने तुटती बंधने तुटती बंधने अज्ञानाची तुटती बंधने अज्ञानाची सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या राशी तुझ्या पायापाशी सदा देवा तुझ्या पायापाशी सदा देवा सुखाचे सागर नाम तुझे गोड ध्यान तुझे गोड नाम तुझे गोड ध्यान तुझे गोड नाम तुझे गोड नाम तुझे गोड ध्यान तुझे गोड नाम तुझे गोड ध्यान तुझे गोड नाम तुझे गोड ध्यान तुझे गोड
रूप हे अखंड, रूप हे अखंड, रूप हे अखंड पाहोवा, रूप हे अखंड पाहोवा, ते सुखाचे सागर, आनंदाच्या राशी सुखाचे सागर, आनंदाच्या राशी तुझ्या पाया पाशी सदा देवा, तुझ्या पाया पाशी सदा देवा, सुखाचे सागर. रूप ते रूप तुकड्या दास तुकड्या दास तुकड्या दास म्हणे तुकड्या दास म्हणे रूप ते अरूप करोनी संकल्प पाहो आम्ही करोनी संकल्प पाहो आम्ही सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर आनंदाच्या राशी तुझ्या पाया पाशी सदा देवा तुझ्या पाया पाशी सदा देवा सुखाचे सागर आनंदाच्या राशी सुखाचे सागर 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 संत रामदासांनी मनाच्या श्लोकाची सुरुवात करताना गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंद या राघवाचा असं म्हणून त्या गणेशाचं स्मरण केलं. ज्ञानदेवांनी आता अभिनव वाग्विलासिनी असं ज्यावेळी ते सरस्वतीला म्हणतात तत्पूर्वी ते गणपतीला वंदन करतात आणि देवा तूच गणेशू असं म्हणतात. पण ज्या गणाधीशाला समर्थांनी इतक्या सोप्या पद्धतीनं आपल्या पुढे ठेवलं तोच गणेश
मात्र दासबोधात वर्णन करताना त्याचं माया ब्रह्माचं रूपही सांगतात. ते म्हणतात, जो माया ब्रह्मीपासून उद्भवला, जो झालाच नाही, तया अरूपाला रूप कैचे. असं जे त्याचं वर्णन केलं जातं, त्या गणेशाला संत तुकारामांनीही अत्यंत अद्भुतपणानं वर्णन केलेलं आहे. अत्यंत अद्भुतपणानं त्याला नमस्कार केलाय. तो नमिला गणपती नेमका कसा आहे ते ऐकूया तुकाराम बुवांच्या याच अभंगातून. नमिला गणपती नमिला गणपती हो नमिला गणपती नमिला गणपती माऊली शारदा माऊली शारदा आता गुरुराया दंडवत नमिला गणपती हो नमिला गणपती गुरुराया चरणी गुरुराया चरणी गुरुरा गुरुबंधू तुका म्हणे माता आ आ आ तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तुका म्हणे माता पिता गुरुबंधू तूच कृपा सिंधू ओ तूच कृपा सिंधू तूच कृपा सिंधू गणराया नमिला गणपती ओ नमिला गणपती नमिला गणपती माऊली शारदा माऊली शारदा आता गुरुराया दंडवत नमिला गणपती हो नमिला गणपती हो नमिला गणपती. त्या पांडुरंगाचं समर्पण जगद्गुरु तुकोबाराय इतकं करतात की तू माझी माऊली, तू माझी सावली, तूच माझा सोयरा, तूच माझा प्रारंभ आणि तूच माझा अंत, ह्या भावनेतून निर्माण होणाऱ्या शब्दरचनेला जगद्गुरु तुकोबारायांनी क्रमबद्ध केलेला आहे आजच्या अभंगामध्ये. तू माझी माऊली, तू माझी
माझे सावली, तू माझे माऊली, तू माझे सावली, तू माझे माऊली, माऊली तू माझे सावली, पाता वाटुली पांडुरंगे, पांडुरंगे तू माझे माऊली, तू माझे सावली, तू माझे माऊली, तू माझे सावली. तू मजे कुला वडील धकुला, तू मजे कुला वडील धकुला, तू मजे कुला वडील धकुला, तू मजा आपुला सोयरा जीव, तू मजा आपुला सोयरा जीव, सोयरा जीव तू माझी माऊली, तू माझी सावली, तू माझी माऊली, तू माझी सावली. तुका म्हणे जीवन, तुका म्हणे जीवन तुझ पाशी असे, तुका म्हणे जीवन तुझ पाशी असे, तुका म्हणे जीवन तुझ पाशी असे, तुका तुका म्हणे जीवन तुझ पाशी असे, तुका म्हणे जीवन तुझ पाशी असे, तुझ बिन ओस सर्व दिशा, तुझ बिन ओस सर्व दिशा, तू माझी माऊली, तू माझी सावली, तू माझी माऊली, तू माझी सावली, पादा वाटुली पा
वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोशी. माऊली, संत साहित्याचं हेच अनन्यसाधारण महत्त्व जाणून घेत असताना आता मात्र वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.